बाबा ते रोज पेटल्स आणा ना प्लीज. आणतो आणतो रोज पेटल्स. हे घे तुझे रोज पेटल्स. हा अगं गुरुजी यायची वेळ झाली. हा रोहन कसा आला नाही अजून. ते केळीचे खुंट आणायला हा काय जळगावला गेलाय की काय? हा हॅलो. हो 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 ऐक ऐक, मी तुला पीपीटी मेल केलाय. हा अरे आज पूजा आहे ना घरी, मी जरा गडबडीत आहे. हा बाय. आणलेत बाबा केळीचे खुंट आणलेत फायनली. किती वेळ रे? हो बाबा कुठेच मिळत नव्हते सकाळचे. हे फुलं काय कुठेही मिळतात. केळीचे खुंट घ्यायला ना फार स्ट्रगल आहे. कधीपासून मी वाट बघते. अरे पूजा आहे ना, मी तिची सासू आहे का ती माझी सासू आहे मला तेच कळत नाही. घरामध्ये कामं कोण करणार आहे? कामं करायला लागतात, पूजेची तयारी करायला लागते. आता काय करायचं? मी एकटीने कुठे कुठे हे घे सुष्मिता तिकडे ठेवून दे. एकटीनेच करायचं, एकटीनेच करायचं. काय काय करायचं? पटची याची वेळ आली. हॅलो आई, कशी दिसते मी? हाऊ एम आय लुकिंग? एकदम महाराष्ट्रीयन पद्धतीने मी नेसली आहे साडी. पूजेसाठी तू ही ट्रेडिशनल साडी नेसलीस? या तू सुंदर दिसतेय, साडी सुंदर आहे, सगळं सुंदर आहे, पण पूजेच्या तयारीचं काय? पूजेचं काय, मी आहे ना रेडी पूजेला बसायला. सो आता गुरुजी येतील तेव्हा आपण बसूयात पूजा करायला. पूजेसाठी फक्त सुंदर साडी नेसून सुंदर दिसणं आणि पूजेला बसणं असं नसतं काही. त्यासाठी प्रसादाची तयारी करायला लागते, बाकीची तयारी करायला लागते. आता गुरुजी येतील की नाही, मग प्रसादाचं विचारतील की नाही, तेव्हा काय सांगायचं? चला चला प्रसादाच्या तयारीला लागूया, चला लवकर चाल. आई मग आधी सांगायचं ना, मी साडी घातली नसती ना. आता मी साडी घातली आहे आणि ऑलरेडी मला गरम होत आहे. सो तिकडे गॅस समोर मला आणखीन गरम होईल आणि माझा मेकअप पण खराब होईल. काही नाही, आजकालचे मेकअप खराब नाही होतीये बाळाई. आपण प्रसादाची तयारी करूया. हा घे रवा घे आणि कढईमध्ये अगदी व्यवस्थित खमंग भाजायचा. गॅस ऑन कर, तोपर्यंत मी तुला ड्रायफ्रुट्स देते. ओके आई एक मिनिट इकडे या ना प्लीज. काय झालं? या ना प्लीज. काय झालं? हाऊ डज दिस वर्क? हे 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 चालू कसं करायचं? हे बघ, हा नॉब आहे, हा असा उभा करायचा आणि हे झालं, सुरू झालं. हा आता यावर हा रवा खमंग वास येईपर्यंत असा छानपैकी भाजायचा. येस परफेक्ट. पण ते कशाने मिक्स करू? एक मिनिट एक मिनिट. हे घे. थँक्यू. ओ गॉड. पिंट्या, अरे ती काढून ठेवलेली सगळी लाकडं आणलीस ना? हो. मग आता चुलीची पूजा कर आणि पेटव चूल. मी मग? का? मी का? अरे तू नवरा मुलगा आहेस ना, नवऱ्या मुलांनी चूल पेटवायची असते आणि बायकोनी प्रसादाचा शिरा करायचा असतो. आणि त्यात सुद्धा एकमेकांना मदत करायची असते, कळलं का? चल पेटव चूल. हात जोड आता. आणि मनातल्या मनात म्हण, ह्या घरातली चूल अखंड पेटत राहू दे. घरच्यांना आणि आल्या गेल्यांना सुद्धा अन्न कधी कमी नको पडू दे. पिंट्या, पहिल्या फटक्यामध्ये चूल पेटली पाहिजे. हा मी काय चूल पेटवायला जात नाही आजी ऑफिसमध्ये, पहिल्यांदा करतोय, त्यामुळे अशी मानगुटीवरती बसू नकोस. करतो प्रयत्न मी. पिंट्या, ती लाकडं डोक्याला लावलीस ना तरी चूल पेटेल. एवढं डोकं तापलंय तुझं. आजी चल चूल पेटव ना. कोण जाणे असा हात सुटता सुटेना, वीण दोघातली तुटेना, वीण दोघातली तुटेना, वीण दोघातली तुटेना. काय रे सांभाळून, हे काय? हे कर तू ना. अशी इथे बसलीस ना माझ्या मानगुटीवरती म्हणून होत नाहीये. अरे पण पेटत पेटत ती चूल, मग काय करू मी? थांब ना.
नाही पेटत आहे आजी. कशी पेटेल बघा, कितीही काही करू दे, चूल काही पेटणार नाही. त्यासाठी प्रेम असावं लागतं. ते प्रेम तर दिसतच नाहीये. मी बघू का? प्रयत्न करून बघते. तुम्हाला जमणार आहे? तेच म्हणाले ना, प्रयत्न करते. या. आव. लागलं का रे पिंट्या? नाही नाही नाही, आभाळातनं अंगावरती फुलं पडल्यावर का झालं मला? लागलं का? काय विचारतेस आजी? कशाला मध्ये आलात तुम्ही? आता तर म्हणाले मी मदत करते म्हणून. घेत होतो ना मी, तुमच्या हातात देत होतो ना, तेवढ्यात तुम्हाला मध्ये डोकं घालायचं. मी पण म्हणू शकते. द्या. जमत नाही तर करावे कशाला गोष्ट. त्या भांडू नको रे. अरे खरंच ती मदत करत होती तुला. मी म्हणतोय यांना सांग. आजीनी आपल्याला एकमेकांना मदत करत ही गोष्ट करायला सांगितली आहे. ऐकलं नाहीत का मगाशी? हाच तर हेतू आहे या पूजेचा. या विधीचा उद्देश इतकाच आहे की लवकरात लवकर प्रसाद तयार होणं आणि त्याचा स्वीकार आपण करणं. मी तुम्हाला आधीच सांगितलं की वेळ माझ्यासाठी किती महत्वाची आहे, आणि तुम्ही आता जे करताय ना ते तुम्ही मदत नाही करतात, तुम्ही माझा वेळ वाया घालवताय. हा, मी पाहिलं साची काय कमाल आहे यांची. म्हणजे ह्या बोलत बसल्यात आणि वेळ मी वाया घालवतोय. आणि तुम्ही ना यापुढे कधीही आयुष्यात पूजेची जबाबदारी अंगावरती घेऊ नका. आजी चूल पेटत नाहीये म्हणून चिडतोस का पिंट्या? पेटवतोय पेटवतोय पेटो पेटो. पेटवतो मी. बाजूला वा, जाऊन बसा तिकडे. ओके. सावकाश, खरंच सावकाश. करू? हो, भाजून नका घेऊ. कळते मला. झालं, पेटली चूल, बस. मम्मा, अगं चूल पेटली.